नाशिकमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांची आता खरंतर फलकबाजी चर्चेत आहे। पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर विखे पाटलांचा ताबा आहे का असा सवाल विचारला जातोय। विखे पाटलांच्या फलकबाजीमुळे अनेक चर्चेला उधाण आलेलं आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा कायम असताना नाशिकमध्ये एका फलकाची जोरदार पद्धतीने चर्चा होती। ते म्हणजे जलसंपदा विभागाच्या असलेल्या गेस्ट हाऊसच्या इथे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपलं कार्यालय लावलेलं आहे। खरं तर या कार्यालयाचं महत्व म्हणजे ज्यावेळेस पालकमंत्री दादा भुसे होते त्यावेळेस त्यांच्याकडे हेच कार्यालय होतं आणि त्याच्या अगोदर गिरीश महाजन ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस त्यांच्याकडे देखील हेच कार्यालय होते आणि याच कार्यालयामध्ये खरं तर गिरीश महाजन असतील, दादा भुसे यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा जो कारभार आहे तो सांभाळलेला होता। आता नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा कायम असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट या कार्यालयाला रंगरंगोटी करून त्यावर फलक लावलेले आहे। त्याच्यामुळे नाशिकमध्ये वेगळ्या राजकीय चर्चांना जे उदाहरण आलेलं आहे। खरं तर पालकमंत्री पदाचं कार्यालय म्हणून या कार्यालयाची ओळख असताना विखे पाटलांनी लावलेला हा बोर्ड सध्या हा चर्चेचा विषय ठरतोय। आगामी काळामध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदाची माळ ही कोणाच्या गळ्यात पडणार हे खरं तर अनुत्तरित असताना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फलकाची मात्र नाशिककरांमध्ये जोरदार चर्चा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।